नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं हे चॅनेल खास तुमच्यासाठी आहे. शेतीबद्दलची नवीन माहिती, सरकारी योजना आणि कायदे हे सगळं अगदी सोप्या, तुम्हाला समजेल अशा भाषेत पोहोचवणं हाच आमचा प्रयत्न असतो. तर आज आपण अशाच एका खूप महत्त्वाच्या सरकारी बदलाविषयी बोलणार आहोत. एक असा बदल ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या हजारो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. हा बदल जमिनीच्या वारसा हक्काशी संबंधित आहे. चला तर मग हा नियम नेमका काय आहे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होणार आहे हे सविस्तर समजून घेऊया. विचार करा, सरकारकडून आपल्याला उदरनिर्वाहासाठी जमिनीचा एक छोटा तुकडा मिळतो. ती जमीन आपल्यासाठी फक्त एक मालमत्ता नसते, नाही का? ती आपल्या कुटुंबाचा आधार असते, एक जीवनरेखा असते. पण जेव्हा तीच हक्काची जमीन आपल्या मुलाबाळांच्या नावावर करायची वेळ येते, तेव्हा आपल्यासमोर खर्चाचा आणि त्रासाचा एक मोठा डोंगर उभा राहतो. महाराष्ट्रातील हजारो कुटुंब वर्षानुवर्ष हा त्रास सहन करत होती, पण आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. तर हा बदल नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की ही विशेष प्रकारची जमीन म्हणजे नेमकं काय आणि ती इतक्या कुटुंबांसाठी इतकी महत्वाची का होती. आता बघा, ही काही अशी तशी जमीन नाहीये. ही ती जमीन आहे जी सरकारने खास अशा लोकांना दिली होती ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती, जे देशासाठी लढलेले आपले माजी सैनिक होते किंवा जे आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर होते. यामागचा सरकारचा हेतू खूप चांगला होता की या कुटुंबांना एक स्थिर आधार मिळावा, त्यांचं आयुष्य सुरक्षित व्हावं. ही जमीन त्यांच्यासाठी फक्त कमाईचं साधन नव्हती, तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी एक वारसा होती, एक हक्काची ओळख होती. ही जमीन पुढच्या पिढीसाठी एक वारसा होती, हे खरंय. पण हा वारसा पुढे देण्याचा जो मार्ग होता ना, त्यात एक खूप मोठा अडथळा होता. आता आपण बघूया की ती अडचण नेमकी काय होती, ज्यामुळे लोकांना स्वतःची जमीन नावावर करण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत होता. साहजिकच प्रश्न पडतो की अरे, वडिलांची जमीन मुलांच्या नावावर करायची आहे, यात एवढं अवघड काय असायला हवं? ही प्रक्रिया तर एकदम सोपी असायला पाहिजे. पण तसं नव्हतं. ही प्रक्रिया अनपेक्षितपणे खूपच गुंतागुंतीची आणि खर्चिक होती. पण का? चला त्याचं कारण पाहूया. या सगळ्या समस्येच्या मुळाशी एक शब्द होता, नजराणा. आता हा नजराणा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारला द्यावी लागणारी एक प्रकारची परवानगी फी होती. म्हणजे विचार करा, वडिलांना त्यांची जमीन मुलाच्या नावावर करायची आहे किंवा भावाभावांमध्ये वाटणी करायची आहे, घरातल्या घरातच सगळं होतंय, तरीही त्यासाठी आधी सरकारची परवानगी घ्या आणि त्यांना हजारो रुपये फी म्हणून भरा. हाच तो नजराणा होता. म्हणजे आपल्याच घरातली एक वस्तू एका खोलीतून दुसऱ्या खोलीत न्यायला कोणीतरी बाहेरून येऊन परवानगी मागते आणि पैसे पण मागते. तसाच कैसा हा प्रकार होता. ह्या जुन्या नियमामुळे आणि नजराण्यामुळे काय व्हायचं, सगळ्यात आधी तर प्रत्येक कामासाठी सरकारी परवानगीची अट, त्यानंतर तो हजारो रुपयांचा नजराणा भरणं, जे अनेक गरीब शेतकऱ्यांना परवडायचं नाही. यामुळे व्हायचं काय की कागदपत्रांची कामं महिनोमहिने, कधीकधी तर वर्षानुवर्षे रखडायची. मग शेतकरी कंटाळून कायदेशीर नोंदणी करायचंच टाळायचे आणि मग इथूनच खऱ्या त्रासाला सुरुवात व्हायची. कुटुंबात वाद, भावाभावांमध्ये भांडणं आणि मग प्रकरण थेट कोर्टात, म्हणजे मनस्ताप आणि पैशांचा चुराडा. पण या सगळ्या त्रासाला आणि कौटुंबिक वादांना पूर्णविराम देण्यासाठी शासनाने एक खूप महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. या एका निर्णयाने हे संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. 28 जानेवारी 2024. या दिवशी शासनाने एक नवीन निर्णय घेतला, ज्यामुळे कायद्याची व्याख्याच बदलली. शासनाने अगदी स्पष्ट केलं की जर जमीन कुटुंबाच्या आतल्या हातच राहत असेल, म्हणजे वडिलांकडून मुलांकडे किंवा एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे जात असेल, तर त्याला आता सरकारी भाषेत हस्तांतरण किंवा ट्रान्सफर असं मानलं जाणार नाही. यामुळे नेमका काय फरक पडला? अहो, जमीन आसमानाचा फरक पडला. बघा, पूर्वी कुटुंबातल्या वाटणीला एक सरकारी व्यवहार समजलं जायचं आणि म्हणूनच त्यासाठी परवानगी आणि नजराणा दोन्ही लागायचा. पण आता नवीन नियमानुसार ही एक कौटुंबिक गोष्ट मानली जाते. त्यामुळे याला सरकारी हस्तांतरण म्हणत नाहीत आणि म्हणूनच ना सरकारी परवानगीची गरज आहे, ना नजराणा फी भरण्याचा त्रास. सगळंच सोपं झालं. या नवीन नियमामागे एक खूप साधा आणि सरळ विचार आहे. तो विचार म्हणजे जोपर्यंत जमीन विकली जात नाही आणि ती कुटुंबाच्या आतच राहते, तोपर्यंत सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची किंवा त्याला सरकारी व्यवहार मांडण्याची काहीच गरज नाही. ही एक कौटुंबिक व्यवस्था आहे, सरकारी काम नाही. सरकारच्या याच बदललेल्या दृष्टिकोनामुळे आज हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. हो,
पण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, हा नियम फक्त आणि फक्त कुटुंबातील वाटणीसाठीच आहे. म्हणजे वडिलांकडून मुला-मुलींना, आईकडून मुलांना किंवा भावा-भावांमध्ये जमिनीची वाटणी होत असेल तरच हा नियम लागू होतो. पण जर तुम्हाला ही जमीन कुटुंबाबाहेरच्या तिसऱ्याच व्यक्तीला विकायची असेल तर मात्र जुने नियम लागू राहतील आणि त्यासाठी सरकारची परवानगी लागेल. हा नियम फक्त कौटुंबिक वारसा सोपा करण्यासाठी आहे. चला, नियम तर बदलला, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या बदलामुळे जमिनीवर राबणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यात प्रत्यक्ष काय फरक पडला. बघूया ह्या निर्णयाचे खरे फायदे. आता बघा, ह्या एका बदलामुळे किती फायदे झाले. सगळ्यात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे कागदपत्रांची किचकट प्रक्रिया एकदम सोपी झाली, वेगवान झाली. दुसरं, नजराण्याचा खर्च पूर्णपणे वाचला, म्हणजे हजारो रुपयांची थेट बचत झाली. तिसरं, कायदेशीर नोंदणी सोपी झाल्यामुळे कोर्ट कचेरीच्या फेऱ्या वाचल्या आणि ह्यामुळे आपोआपच कौटुंबिक वाद कमी झाले, घरात शांतता नांदायला मदत झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवानगीच्या नावाखाली जो काही गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार व्हायचा त्याला पूर्णपणे आळा बसला. या बदलाचा परिणाम किती मोठा आहे हे आपल्याला यातून स्पष्ट दिसतंय. निर्णयापूर्वी शेतकऱ्यांसमोर ज्या मोठ्या अडचणी होत्या, जसं की कामाला लागणारा उशीर, पैशांचा भार आणि कोर्टातले वाद, या सगळ्यांमध्ये आता खूप मोठी घट झाली आहे. शेवटी या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की हजारो शेतकरी कुटुंबांच्या डोक्यावरची एक मोठी चिंता कायमची दूर झाली आहे. त्यांना आर्थिक दिलासा तर मिळालाच, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांना मनःशांती मिळाली आहे. आपली हक्काची जमीन आपल्या मुलाबाळांच्या नावावर करण्यासाठी आता त्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. तर हा होता तो महत्त्वाचा निर्णय, ज्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा झाला. यावरून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की प्रशासनातला एक छोटासा पण सकारात्मक बदलसुद्धा कितीतरी लोकांच्या आयुष्यात खूप मोठे आणि चांगले बदल घडवून आणू शकतो. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून हा माहितीपट नक्की शेअर करा. आणि हो, शेती ज्ञानसागरला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.